नमस्कार. आई काय असते? आईची ममता काय असते? आईची ममता ही विशाल असते. आईची ममता ही अतुलनीय असते. विशाल काय असते? आई हा दोनच अक्षरी शब्द आहे, परंतु आई या शब्दाचा अर्थ हा महाविशाल आहे. जगा एवढा अर्थ आहे. आईची तुलना कोणीही करू शकत नाही. अत्यंतिक कष्ट करून, मेहनत करून, काबाड कष्ट करून, स्वतः उपाशी राहून आई आपल्याला जगवते, आपली तहान भागवते, आपलं जीवन सुधारते, आपल्याला सोन्याचा घास देते, आपल्यासाठी ती उपाशी राहते, आपल्यासाठी ती फार वेदना सहन करते, आपल्यासाठी ती फार मोठं संकट सहन करते. परंतु आपण आपल्या आईसाठी काय करतो? काहीच करू शकत नाही. आपण आईचा कधी वाढदिवस साजरा करतो का? नाही करत. आपण आपल्या आईसाठी एखादी नवीन साडी आणतो का? नाही आणत. आपल्या आईला आपण आनंदी केव्हा ठेवू शकतो? केव्हा ठेवतो? केव्हा ठेवत नाही. समजा आईची तब्येत बिघडली तर घरातलं अर्धवट राहिलेलं काम आपण करतो का? करत नाही. म्हणून आपण आईच्या कोणत्याच मदतीला येत नाही, परंतु आपली आई आपल्या सतत मदतीला येते, आपली सतत मदत करते, आपल्या सतत गरजा पूर्ण करते, आपला आधार बनते, आपलं जीवन सुंदर बनवते, रंगीन बनवते. स्वतः उपाशी राहून, स्वतः अनेक वेदना सहन करून आई आपल्याला जगवते, आपलं जीवन सुंदर करते. अशी आई, आईची ममता फार विशाल आहे. परंतु आपण आपल्या आईसाठी काय करतो? आपण आईला असं साधं एक शब्दाने विचारतो का? आई जेवली का? आई एखाद्या वेळेस दुःखी जर असेल तर आपण विचारणा करतो का? आई तू का दुःखात आहेस? काय झालं आई? आई तू जेवली का? आई तू काही खाल्लं पिलंस का? हे सुद्धा आपल्याला विचारायला वेळ नाही. आपण आपल्या कामात गुंततो, आपण आपल्या परिवारात गुंततो, परंतु आपल्या आईला साधा आपण विचारसुद्धा नाही, आई जेवली का? आई खालस पिलस का? आईनं लहानाचं मोठं केलं, आईनं काबाड कष्ट केले, आपण मोठं व्हावं, आपल्याला नोकरी लागावी, आपलं जीवन सुंदर व्हावं, आपलं जीवन छान व्हावं, आपलं जीवन रंगमय व्हावं, आपला सर्व जगामध्ये अभिमान वाढावा, मान वाढावा, आपलं सर्वत्र नाव व्हावं, यासाठी आईने कितीतरी कष्ट केलेले आहे, अनंत कष्ट केलेले आहे, स्वतः उपाशी राहिलेली आहे, शरीर झिजलेलं आहे, कितीतरी वेदना सहन केलेल्या आहेत. अशा आईचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही. अशा अतोनात कष्ट करणाऱ्या, भयंकर वेदना सहन करणाऱ्या, स्वतः उपाशी राहून आपल्याला जगवणाऱ्या, आपलं जीवन सुंदर बनवणाऱ्या अशा मातेला आपण काय करू शकतो? काय मदत करू शकतो? काहीच करू शकत नाही. आपण अशा मातेच्या काय कामी येऊ शकतो? काहीच कामी येऊ शकत नाही, येत नाही. आपण साधं तिची विचारणा सुद्धा करत नाही. आणि आपल्या आईला आपण काय देऊ शकतो? काही देऊ शकत नाही. आपल्या आईनं आपल्याला सर्व काही दिलेलं आहे, पण आपण आपल्या आईला काही देऊ शकत नाही. अशी ही आई, अशा आईची ही ममता अपार आहे, अगाध आहे, विशाल आहे. म्हणून अशा मातेला, अशा आईला कधीच विसरू नका. लग्न झालं म्हणून, या तुमची पत्नी आली म्हणून, या लेकरं बाळ झालं म्हणून आपल्या आईला विसरू नका. आपल्या आईचे उपकार विसरू नका. आईचा अपमान करू नका. आईला दोष देऊ नका. आईमध्येच ईश्वर असतो. आई हेच ईश्वर आहे. म्हणून आईच्या पाया पडलं म्हणजे सर्व आलं. आईच्या पाया पडलं म्हणजे देवाच्या पाया पडलं. म्हणून आईच्या पायावर मुंडकं ठेवा, तेव्हा तुम्ही जग जिंकला असं होतं. तेव्हा तुम्हाला जग जिंकल्याचा आनंद होतो. तुम्हाला स्वर्गात गेल्याचा आनंद होतो.
म्हणून आईचे उपकार विसरू नका. आईचे अनंत उपकार तुमच्यावर आहेत, म्हणून अशा मातेचे, अशा आईचे उपकार कधीच विसरू नका. धन्यवाद.